रजाकारांनी या गावात 7 जणांना गावकऱ्यांसमोरच जिवंत जाळलं होतं. तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यात रजाकारांचा अन्याय अत्याचार वाढला होता. त्यावेळी कळंब तालुक्यातील गौर गावात अन्यायाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला. गावातील काही जणांनी मिळून 2 रजाकारांचा काटाच काढला. यावरून येरमाळ येथील रजाकारांचा म्होरक्या कमाल खान हा चांगलाच पेटला. जवळपास 300 ते 400 रजाकारांना घेऊन तो गावात शिरला. गावातील असलेल्या फितुरांनी एक एक करून लोकांची घरं दाखवायला सुरुवात केली. सगळ्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं आणि चावडीवर आणण्यात आलं. ज्यामध्ये अंबादास माळी, विठ्ठल पाटील, अंबादास कुलकर्णी, दशरथ लंगडे, पांडुरंग लंगडे, रामा धनगर आणि पांडुरंग धनगर या 7 जणांचा समावेश होता. पोलीस आणि रजाकारांनी त्यांना जोरजोरात मारायला सुरुवात केली. बताओ हमारे भाइयों को किसने मारा म्हणत ते मारायला लागले. मात्र कोणीही तोंड उघडले नाही. रागाच्या भरात गौरच्या पकडलेल्या या 7 जणांना एकत्र बांधून गावच्या बाजूला तेरणा नदीचे संगम आहे त्या संगमाच्या पटांगणात घेऊन आले. त्यांना मारण्यापेक्षा जिवंत जाळलं तर कसे राहील असे एका शहाण्याने कल्पना सुचवली आणि ती त्या म्होरक्याला लगेच आवडली. गावच्या सर्वे नंबर 182 मध्ये चिंतामणी जैन यांचे शेत होते. शेतात कडब्याची मोठी गंजी लावलेली होती. रजाकारांनी पाटलांसह सगळ्यांना कडबा घेऊन यायला सांगितले. 7ही जण कडबा नाही तर आपली चिता रचत होते. तितक्यात रामा धनगराने रजाकारांचा हाताला हिसका दिला आणि पळत सुटला. शेळ्या मागे फिरणारा हाल आणि लांडग्यांना धुडकावून लावणारा रामा एखाद्या शिकारी चित्याप्रमाणे धावू लागला. रजाकार त्याच्या मागे कुत्र्यासारखी पळायला लागले. हाताला लागत नाही म्हणून एकाने घोड्यावरून पाठलाग करत बंदुकीने रामावर गोळी झाडली. रामा आडवा पडला. अर्धमेल्या अवस्थेत त्याला आणलं गेलं. इकडे तोपर्यंत बराच कडबा जमा झालेला होता. 7ही जणांना बांधून कडब्यावर ढकलून देण्यात आलं. एकाने रॉकेल ओतलं आणि दुसऱ्याने काडी लावली आणि चुलीत वांगी भाजावी तसे हे लोक आगीत होरपडून संपले. रजाकारांनी तिथून धूम ठोकली. गावकरी त्या ठिकाणी धावले. पाणी टाकून आग विझवली. सारा गाव ओक्साबोक्सी रडत होता. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा या 7ही जणांची चिता रचली आणि या 7ही जणांना भावपूर्ण निरोप दिला. पुढे स्वतंत्र भारतात कळंब कोर्टात 11 पोलीस आणि 20 रजाकार यांच्या विरोधात हा खटला चालला. फिर्यादीकडून सरकारी वकील अनसिंगकर तर आरोपीकडून तिमापुरे यांनी बाजू मांडली. तिमापुरे वकिलांनी कायद्याचा कीस पाडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करून घेतली. नंतर हा खटला गुलबर्ग्याच्या उच्च न्यायालयात गेला. मात्र त्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. असा हा गौर गावाचा इतिहास आहे.